अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. चला तर मित्रांनो, आज व्हिडिओ वेगळाच आहे. आज मी तुम्हाला पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहे. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर आपला चालू होणार आहे पितृ पंधरवडा, म्हणजे पितरांना तृप्त करण्याचा आठवडा असतो तो. म्हणजे आपले अतृप्त पित्र असतात किंवा आपले जे पित्र असतात त्यांना खाऊ घालायचं, त्यांना जेवण द्यायचं, मग त्यांचा आत्मा शांत होतो. काहींच्या हातनं ही सेवा जर पितरांची होत नसेल तर त्यांना पितृदोषाची अनेक लक्षणे दिसून येतात. त्याच्यावरील उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडण, अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात. मुले नीट वागत नाहीत, आईवडिलांचे ऐकत नाहीत, इत्यादी त्रासही होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील 2 पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात, तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रिया अन्न आणि साडी चोळी दान द्यावी. अन गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला पण महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधा वाचून तडफडून मरणे आलेले असणं, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याने फाशी घेतली, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. तसेच मित्रांनो, जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे. खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे नक्की समजावे. शारीरिक, शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे, घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्पदंश होणे, मानसिक त्रास, मन आणि शरीर अस्वस्थ राहणे, मन अशांत असणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे, नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे, वाईट स्वप्न पडणे, निद्रा नाश होणे, रात्री घाबरणे, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळा येणे, त्यात मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे. मित्रांनो, कौटुंबिक लक्षणे पण असतात. ज्या घराला पाणी पुरवठा न्यून होणे, पाणी पुरवठा कमी होणे, दाम्पत्य सुख समाधान न वाटणे, घरात शुभकार्य न ठरणे किंवा लग्नकार्यात अडथळा येत राहणे, वारसा हक्क जाणे, लोकांशी भांडण होणे किंवा वादविवाद होणे, कोर्ट कचेरीचे त्रास चालू होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे. तसेच मित्रांनो, आर्थिक लक्षणे पण आहेत. नोकरी किंवा व्यवसायात अस्थिरता न लाभता वारंवार पलट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, धनधान्य कमी होणे, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे. पितृ उपासना कशी करावी? चला तर आज जाणून घेऊया पितृ उपासना कशी करावी. श्राद्ध करणे. तसेच मित्रांनो, नारायण, नागबली, त्रिपिंडी आणि तीर्थ श्राद्ध. अखंड 5 वर्ष घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण, नागबली, त्रिपिंडी, 3 पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभत असते. 2 ऋण. कोणते कोणते असतात ऋण? देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्य ऋण आणि भूतऋण.
पंचमहायज्ञ. प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही 5 ऋणे कर्ज घेऊनच येत असतो. घेतलेल्या जन्मातून या 5 ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते. या 5 ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. पंचमहायज्ञ खालीलप्रमाणे करायचे असतात. कुटुंबातील कुणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो. देवयज्ञ. प्रतिदिनी सकाळी 1 चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा. तसेच गाईच्या शेणाची गोवरी, तूप, कापूर, धूप, उद, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा. ऋषीगण काय करायचे? नित्यनेमाने मंत्रजप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्लोक पठण, ग्रंथ पारायण करावे. प्रतिदिनी गाईला गवत आणि अन्न घास द्यावा. पितृयज्ञ. 1 वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर कावळा, गाय किंवा कुत्रा यांना 1 घास अन्नदान करावे. भुकेलेल्यांना अन्नदान करावे. मनुष्ययज्ञ. यामध्ये काय असतं मित्रांनो? घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी, पेय किंवा अन्न द्यावे. तसेच मित्रांनो भूतयज्ञ असते बरं. भूतयज्ञामध्ये पशुपक्षी, मुंग्या, चिमण्या, कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे. हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात. प्रतिदिनी पितृ उपासना होते. प्रतिदिनी रामरक्षा, मारुती स्तोत्र, श्लोक, प्रार्थना, परिपाठ, हरिपाठ, ग्रंथ पठणही करावे. त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभत असते. तर मित्रांनो असे आहेत पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील छोटेसे उपाय. तुम्हालाही हा त्रास असेल तर नक्की करून पहा. पत्रिकेमध्ये पण देतात. आपल्याला जर पितृदोष असेल तर ब्राह्मणही सांगत असतात. तसं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे छोटेसे उपाय नक्की करून पहा. फरक नक्की पडेल. आणि रोज स्वामींचा मंत्र, स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचे नामस्मरण घरात चालूच ठेवा. कसलेही दोष असतील एका नामस्मरणाने सगळे दोष निघून जातील. मुक्या प्राण्यांना, पशुपक्ष्यांना खाऊ घाला. आपल्या घासातला 1 घास जरी त्यांना खाऊ घातला तरी आपले सगळे पितृदोष नष्ट होतात. विशेष करून कावळ्याला रोज काही ना काही खायला घालत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.